स्लो लोरीस. स्लो लोरीस हे अतिशय आकर्षक प्राणी आहेत. स्लो लोरीस त्यांच्या नावाप्रमाणे खूप हळू चालतात. स्लो लोरीस हे त्यांच्या विषारी चाव्यासाठी ओळखले जातात. स्लो लोरीसच्या हातावर एक विशेष ग्रंथी असते जी विष तयार करते. ते हे विष चाटतात आणि ते लाळेत मिसळून त्यांच्या चाव्याला विष बनवतात. हे त्यांना साप आणि पक्ष्यांसारख्या भक्षकांपासून स्वतःचे संरक्षण करण्यास मदत करते. स्लो लोरीस हे गोंडस केसाळ प्राणी आहेत जे झाडांमध्ये राहतात. त्यांचे मोठे गोल डोळे आहेत ज्यामुळे त्यांना रात्री पाहण्यास मदत होते. ते निशाचर आहेत याचा अर्थ ते दिवसा झोपतात आणि रात्री जागे असतात. त्यांना कठीण फळे आणि कीटक चावण्याकरिता तीक्ष्ण दात असतात. हे छोटे प्राणी कीटक, फळे आणि झाडाचा रसही खातात. त्यांचे चयापचय मंद आहे याचा अर्थ त्यांना इतर प्राण्यांइतके खाण्याची गरज नाही. ते फांद्या घट्ट पकडण्यासाठी त्यांची मजबूत पकड वापरतात. स्लो लोरीस एका फांदीवरून दुसऱ्या शाखेत उडी मारण्यास कुशल असतात. हळू असूनही ते उत्कृष्ट गिर्यारोहक आहेत आणि त्यांचा बहुतेक वेळ झाडांमध्ये घालवतात. स्लो लोरीस भारताच्या काही भागात विशेषतः आसाम आणि अरुणाचल प्रदेश सारख्या ईशान्येकडील प्रदेशात आढळतात. स्लो लोरीस एकाच अपत्याला जन्म देतात. स्लो लोरीसच्या बाळाला अर्भक म्हणतात. बाळ लोरीस डोळे मिटून जन्माला येतो. स्लो लोरीस चांगल्या आई आहेत. त्यांच्या बाळाला स्वतःहून चढण्या इतपत वृद्ध होईपर्यंत त्यांच्या पोटावर घेऊन जातात. हे प्राणी मऊ आवाज वापरून संवाद साधतात. स्लो लोरीसला जंगलात उबदार ठेवण्यासाठी जाड फर असतात. स्लो लोरीस जंगलात 20 वर्षांपर्यंत जगू शकतात. सुंदर स्लो लोरीस आणि जावन स्लो लोरीस यासारख्या स्लो लोरीसच्या विविध प्रजाती आहेत. या प्राण्यांना मोठे कान असतात जे त्यांना अंधारात चांगले ऐकण्यास मदत करतात. अंधारात अन्न शोधण्यासाठी त्यांना वासाची तीव्र भावना असते. त्यांना कीटक आणि फळे खाण्यास मदत करण्यासाठी त्यांना तीक्ष्ण दात आहेत. ते खूप लाजाळू प्राणी आहेत आणि दिवसा लपून राहणे पसंत करतात आणि सहसा मानवांना टाळतात. हे प्राणी एकटे असतात म्हणजे ते एकटे राहणे पसंत करतात. काही संस्कृतींमध्ये लोकांचा असा विश्वास आहे की स्लो लोरीस मध्ये जादूची शक्ती असते. हे प्राणी परिसंस्थेसाठी महत्त्वाचे आहेत कारण ते कीटकांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. स्लो लोरीस हे मूळचे दक्षिण पूर्व आशियातील आहेत. ते इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, सिंगापूर आणि फिलिपिन्सच्या काही भागांमध्ये आढळतात. दुर्दैवाने स्लो लोरीस धोक्यात आले आहेत कारण स्लो लोरीस देखील पकडले जातात आणि पाळीव प्राणी म्हणून बेकायदेशीरपणे विकले जातात. जंगलतोडीमुळे त्यांचा अधिवास नष्ट होण्याचा धोका आहे. असा स्लो लोरीस प्राणी